ॲडव्होकेट भास्कर मेढे पाटील यांची नाशिक डिस्ट्रिक्ट ॲडव्होकेट्स सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. नाशिकच्या कायदेतज्ञांच्या वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दी नाशिक डिस्ट्रिक्ट ॲडव्होकेट्स मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नाशिक या प्रतिष्ठित संस्थेच्या आगामी काळासाठीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात आणि सर्वसंमतीने ही निवड करण्यात आली आहे. दी नाशिक डिस्ट्रिक्ट ॲडव्होकेट्स मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट भास्कर निवृत्ती मेढे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मेढे पाटील यांच्या अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवत संपूर्ण संचालक मंडळाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. केवळ अध्यक्षपदच नव्हे तर इतर महत्त्वाच्या पदांवरही बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखण्यात आली आहे. यामध्ये ॲडव्होकेट अरुण खान बहाले यांची उपाध्यक्षपदी तर ॲडव्होकेट संदीप पिंगळे यांची सचिवपदी निवड झाली आहे. संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या विशेष सहकार्यामुळे आणि एकीमुळे ही निवड प्रक्रिया अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट भास्कर मेढे पाटील यांनी सर्व संचालक मंडळ आणि संस्थेच्या सभासदांचे मनापासून आभार मानले आहेत. नाशिकमधील वकिलांच्या या अग्रगण्य संस्थेवर अनुभवी आणि कार्यक्षम टीमची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. कबीर न्यूज नेटवर्कतर्फे सुद्धा नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.